की सुख प्रकाशो, प्रकाशुची सत्ता उल्हासो, हे न निवडे मिठांशु अमृत जेवी. अमृत अनुभव प्रकरण 5वे, ओवी 7वी. अर्थ: वस्तुतः सत्ता म्हणजे सुख आहे आणि सत्ता सुख म्हणजेच प्रकाश आहे. तसेच प्रकाश म्हणजेच सत्ता सुख आहे. अमृतातील गोडी जशी वेगळी निवडता येत नाही, त्याप्रमाणे सत्ता, सुख आणि प्रकाश हे वेगळे निवडता येत नाही. शब्द प्रमाणाबद्दल आपलं चिंतन चालू आहे. शब्दाशिवाय व्यवहार होत नाही. इथे शब्दाची प्रवृत्ती चालत नाही परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. ही 3 पदं जी आहेत ना, त्या 3 पदांनी काय केले, परमात्म्याबद्दल काय बोलता येत नाही. तो शब्द प्रमाणाला देखील विषय होऊ शकत. 6 प्रमाण आपली आहेत मानलेली, विषय होत नाही. तरी पण आता इथं 3 पदं मानलेली आहेत महाराज. 3 पदांना त्या वस्तूचं ज्ञान करून गेलं तर ती 3 पदं वेगळी नाहीत, एकच आहेत. त्यांना वेगळेपणा नाही. पण सच्चित आनंद ह्या 3 पदांची प्रवृत्ती भिन्न भिन्न व्यावृत्ती करण्यासाठी आहेत. जरी इथं एक पद एकाच वस्तूबद्दलच जरी बोललेली असली, ती वेगळी करता येत नसली तरी स्वरूपाच्या ठिकाणी पद ती वेगळी करता येत नाही. कारण का वस्तू सच्चित आनंद एकच वस्तू आहे. त्या वस्तूला सती त्यालाच म्हटले, चिती त्यालाच म्हटले, आनंदी त्यालाच म्हटले. पदांनी काय केले मला, त्या पदांची वेगळे व्यावृत्तीसाठी ही पदं वेगळी वेगळी मांडलेली आहेत. अस्वताची व्यावृत्तीसाठी सत म्हणून पाठीमागे विषय आपला झाला आहे तसा चांगला. मग हे तरी का प्रवृत्ती तरी होते महाराज, तर हे असत जे आहे ना जगत, तिथंच जीव अडकलाय. प्रत्येक ठिकाणी माऊलीनं तुला ज्ञान सांगतो म्हटले आणि विज्ञानाला सुरुवात केली. बघा, सुरुवातीपासून तुम्ही ज्ञानेश्वरीचं बारकाव्याने जर चिंतन केलं तर सांगत असताना ज्ञान सांगतो म्हणूनच भगवंतानं देखील निश्चय करून तिथं सांगायला सुरुवात केली. पण विज्ञानाला सुरुवात केली. 9वा अध्याय घ्या, 7वा अध्याय घ्या, 15वा घ्या. 15व्याला तरी महाराज मुळात स्वरूपच तसं केलेलं आहे. का महाराज, तर आगापाई पंडू कुमारा याचा स्वरूपाच्या घरा करीत आडवारा निष्कामस. किती जरी आपण बडबडलो, किती जरी शहाणं झालो, किती जरी आपल्याला कळलं असं वाटलं, तरी महाराज अपरोक्ष अनुभूती येत नाही तोपर्यंत या विश्वात जी आपली वृत्ती अडकलेली आहे सत्यत्व म्हणून, ती निघत नाही. तुम्हाला हे विश्व बाधक नाही, जग बाधक नाही, तर त्यातलं काय बाधक आहे, आसक्ती. आसक्ती तरी का होती, अज्ञान तरी का, सत्यत्व तिथं बाधक. जग सत्य आहे असं वाटायला लागलं आपल्याला. लक्षात ठेवायचं, तिथं चिकटा का निघाना आपला, त्या जगतावर पदार्थावर आपण म्हणजे या संसाराच्या पदार्थावर विषय जे आहेत ना त्याला आपण सत्यत्व दिले मला. सत्य पदार्थ तिथं वाटायला आहे आणि ते मिळवले की मी सुखी होणार असं आपल्याला अनादी कालापासून आपण हे करत आलोय महाराज. नाही, आम्हाला महाराज लोकांना देखील आता तेच काहीतरी वाटायला, काहीतरी मिळवले की मी सुखी होईल. मग ते संसारातला असून दे नाहीतर इकडलं परमार्थातला असून दे महाराज. सुखाची आपली जी समृद्ध झाली ती विपरीत झाली आहे महाराज. आणि मग या जगतावरचं सत्यत्व निघून गेलं ना, तुम्हाला पदार्थ दिसून देत, प्रतीला येऊन देत, पण सत्य का मिथ्या याचं तुमची प्रवृत्ती निवृत्ती होती, होय का नाही. सत्य पदार्थ जर वाटला तिथं आपली जर कल्पना झाली तर तो मिळवावा असा वाटतो महाराज. आणि तो पदार्थ जर मिथ्या आहे असं वाटलं ना, व्यवहार जरी आला तर तो प्राप्त व्हावा असं आपल्याला वाटत नाही महाराज. सत्य तरी पदार्थ का वाटतो हाही त्याच्यातला प्रश्न आहे. जग सत्य तरी का वाटतं, का गुरुजी वाटतो. परवा खरोखर शास्त्री चांगली बोललेत, सुंदर बोललेत, काय प्रश्न नाही देवा. अशी वक्ती बोलायला मिळावेत महाराज, ऐकायला आता आनंदाचे डोळे आनंद तरंग. कारण का काय म्हणायचं सांगा, कारण का आणि बोलावं लागणार त्यांना. तुम्ही शास्त्री म्हणता ना, शास्त्री तुम्हाला संज्ञा आहे ना, तुम्हाला बोलावं लागणार. तुम्हाला वेदांतशास्त्र बोलणं सोपते महाराज. तुम्हाला आता गप्पा गोष्टी नाही तर काहीतरी पुराण सांगणं तुम्हाला शोभत नाही. ज्ञानाचं तरी खंडन करूच नका महाराज, पण मोडकं तोडकं असू नये. तुम्ही वेदांतशास्त्रच बोला, मग कर्म सांगा त्याच्यातून, तुम्ही उपासना सांगा. पण वेदांतशास्त्राला धक्का न लागता जगणं
हे आत्यंतिक वारकऱ्याचं ब्रिदावळी आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आमच्या पूर्वसुरीने हे वेदांतशास्त्र जपलंय का इथं कल्याण आहे. वेदांतशास्त्र हा जीवाचं कल्याण सांगण्यासाठी प्रवृत्ती झाली आहे वेदाची. आणि तो अपरुष आहे, निर्दोष आहे महाराज, वर्णोप आहे महाराज तो. आणि हे देवाचं मनोगत आहे, देवाच्या मुखातनं स्वज निघालेलं आहे. मुखातनं म्हणण्यापेक्षा त्याने प्रत्येक ह्याला जगताची सर्गाच्या वेळी सुरुवातीला प्रगट केलेलं आहे. प्रगट म्हणजे आहेच तसं, पण प्रत्येक वेळी जगताबरोबर त्याची प्रगटीकरण केलेलं आहे. त्याच्यात काय नवीन केलेलं आणि काय करायची गरज नाही महाराज. असो, जगत सत्य का वाटतं? जगत सत्य का वाटतं? आसक्तीमुळे मनुष्य त्याच्या पाठीमागे लागलाय. अहो, जगताचं अधिष्ठान सत्य आहे. जगाला अधिष्ठान जे आहे ना ते सत्य आहे, तेच पूर्वीच आहे. जगताची उत्पत्ती युगपत आहे. तुम्हाला ज्यावेळी प्रतिक्रिया येतं त्या काला त्याची उत्पत्ती मानलेली आहे मला, लक्षात ठेवा. त्याला दृष्टीसृष्टीवाद म्हटलंय. तेवढ्या काळात होतोय, पण पूर्वीचं आहे असं वाटतं महाराज, आणि सत्य वाटतं महाराज. पण पूर्वीचं जग नाही महाराज. पूर्वीची शुक्ती आहे, रजत नाही. आणि ती शुक्तीची इदनता, प्रागसिद्धता ती रजतात वाटते, आणि हे पूर्वीचं रजत आहे असं वाटतं. पण त्या काळात रजत तिथं अनिर्वचनी उत्पत्ती मानली आहे. तिथं उत्पत्ती मानताना देखील कशी मानली आहे? अनिर्वचनीय. वेदांतशास्त्र लावत असताना अतिशय, कारण का माहिती आहे काय, सगळं जे वेदांतशास्त्र आहे किंवा सगळं शास्त्र जे आहे ते तुमच्या परमात्मा स्वरूपाला धक्का न लागता, आलं का लक्षात? मग ह्या दिसणाऱ्या जगताची प्रातिभाषिक सत्ता दावणं अत्यंतिक गरजेचं आहे. व्यवहार तरी होतोच, लक्षात ठेवायचं. व्यवहार तरी व्हावाच, निदान गुरु शिष्याचा व्यवहार व्हावा, देवभक्तांचा व्यवहार व्हावा. असा व्यवहार होऊन स्वरूपाला धक्का न लागता सरतान हे सगळं बाधित व्हायला पाहिजे. जगताचा अत्यंत अभाव सिद्ध होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का जग नावाचा तिथं पदार्थ झालेलाच नाही, अत्यंत अभाव आहे महाराज. हे बघ वा, रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचं काय तुम्हाला होतंय नाव सांगा? हा, नाही तर म्हणजे अत्यंत अभाव होतो का मधली होता असं वाटतं आपल्याला? नाही ना काय. तसं स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर असं होतं महाराज. मग जगत सत्य का वाटतं? ही का मांडलं तिने? ही व्यावृत्ती का करावी लागली महाराज? तर इथं साधक अडकतो. हो, साधक म्हणण्यापेक्षा शहाणी म्हणणारी माणसं अडकायला लागली. काहीतरी मिळवावंच वाटायला लागले. हो, अडकल्यात म्हणजे काहीतरी मिळवावं, आपल्याला मान व्हावा तरी वाटतंय. ती तिथली जागा तरी मिळावी वाटते, सत्ता तिथली त्या मठाची. मग आता काय झालं म्हणायचं? मठाधिपती झालास, अडकलास का निघालास? अरे शरीर मी म्हणणं हे जर तुमचं बंधाला कारण ठरतंय तर तो मठ काय करणार? मठ करतोय, मठ. डोकं मठ होतंय महाराज. आई निघून जातं आणि त्या मठाच्या भानगडीत लागते. लक्षात ठेवा तुम्ही. बाहेर पडला का आत आला? बाहेर पडला, हा मठात गेला, मठात गेला. बाहेर आत न बाहेर आला. आता आत गेलेला कसा मठात जाईल महाराज? तिथं आत शिरलेलाच नाही दादा, लक्षात ठेवायचं. म्हणून ह्या पदांना अत्यंतिक महत्व आहे. आता ते पुढे त्यांचं हे धावलेलं आहे त्यांनी सुंदर, पण ही व्यावृत्तीसाठी म्हणजे यांचं प्रवृत्ती निमित्त वेगळं आहे. या पदांचं प्रवृत्ती निमित्त जे आहे का नाही ते वेगळं आहे महाराज. सतपद गाठलं ते असत पदाची व्यावृत्ती. कारण हे जे काय असत आहे, बाद होतोय तर असत का मांडलंय महाराज? तरी ज्ञानापुढे टिकत नाही महाराज. चितपद का गाठलं महाराज? हे जड आहे, सगळे हे जड आहे महाराज. एक आत्मा सोडला ना की हे सगळं काय, आत्माच तेवढा सत आहे किंवा एक ब्रह्म तेवढं सत आहे, बाकी सगळं असत आहे. कारण का कधी आहे कधी नाही. आज जरी दिसत असलं तो मला विश्व रूपानं, तरी हे टिकत नाही, युक्ती पुढे टिकत नाही.
आता टिकत नाही म्हणण्यापेक्षा अजून आपल्याला ती जागृती आलेली नाही. आपण ह्याला जागृती म्हणायला लागलोय. पण स्वप्नातनं आपण निद्रेतनं जागं झालो की स्वप्न काय ठरतं? मिथ्या ठरतं. मग आता ही जागृती आली तर हे जग तुम्हाला मिथ्या म्हणून आम्ही सांगायची गरज नाही. पण अजून त्या जागृतीकडे आपण जायला आता आलेले असेल असं म्हणूया. आपण ऐकले आतापर्यंत अमृतानुभव आमचा चालू झालाय. कारण का हे जागा झालेल्याचा अनुभव आहे, होय ना का? जो जागा आहे ना त्याने त्या जागृतीचा अनुभव घेतलेलाचा अनुभव आहे. जी जागृती आल्यानंतर जगताचा अत्यंत अभाव सिद्ध होतो काय गुरुजी. तो या जगताच्या उठा ठेवीत कशाला जाईल? बाहेर ये म्हटलं तरी येत नाहीत महाराज. ते गुरुजीने एक त्याच्यासाठी उदाहरण दिले. ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखी तोंड. हा इथं बसतंय बघा ते. तुमचा आता फरशी घालून जरी ते रंगविलेला असला हे संडास तर तेवढ्या पुरतं जाणार का? दिवसभर तिथंच बसणार. तसं व्यवहार करायचा म्हणून व्यवहारापुरते ते बाहेर येतात, देहावर येतात म्हणजे वृत्तीवर येतात, नाहीतर आपले चिंतनात राहतात. एवढे हे महात्म्याचं वैभव आहे. कारण का त्यांना वर येऊच ना, झोपेत ना आपल्याला उठवू नाही वाटते ना. का हो? नाव सांगा आता दादा का? अरे झोपेत जवळजवळ ब्रह्मस्वरूप आहे तो. झोपेतला जो आनंद आहे तो दुसरा कुणाचा नाही. मानकरता त्या निर्निमित निर्विषय निर्बाध अखंड एकरस आनंद तो स्वरूपाचा आहे महाराज. तिथं राहीना म्हणून सातची पुढची विरा म्हटले. नेता स्वप्न जागरा ब्रह्मभाव म्हणून येत आहो. ती स्थिती आहे तुमची. त्या काळात तुम्ही ब्रह्मस्वरूप आहे, आवृत आहे, एवढंच तिथं आहे. आनंदच आहे तो. तो त्याचा आहे, तुमचा आहे. हा बाधित होत नाही. तुमचा विषयातला आनंद बाधित होतो. आता तुमचा विषयातला आनंद तुम्हाला वाटला, बायको आनंदात वाटली आणि शिवाय द्यालेली तर बाधित झाला काय राहिला तो दुःख. तिथे दुःख संबंध राहील, तो आनंद आहे. सकाळी बाधित कुठलं? सकाळी त्या बसलं तर उठलं तर 5-10 मिनिटं त्यातच राहतंय बघा असं. आता वृत्ती बाहेर आली कुठंतरी लागली म्हणजे मग ते विसरतंय महाराज. त्या आनंदाला तिथं त्याच्यावर आवरण जातं महाराज. वृत्ती इकडे लागली का नाही की सपलं तिथलं. आलं लक्षात? म्हणून ती जागा पकडायला सांगितली. आनंद तुम्हाला पाहिजे आहे ना. एक संकल्पाचा तुमचा हे निघून गेला, व्यवहार झाला. आता दुसरा संकल्प उठायचा आहे. मधली संधी आहे ती वाढवा. हो हा उठूच द्यायला नाही. संकल्पातच वृत्ती, संकल्पा वृत्ती, संकल्प हा तिथे विकल्प निर्माण होतो. हा संकल्प करायचा केला की अंतकरण चंचल होतो. हो ते काहीतरी करण्याच्या मार्ग राहतं. ते संकल्प विकल्प हे रजगुणाचं कार्य आहे. त्याच्यामुळे अंतकरण ते आलं होतं आणि त्यावेळी मग ती त्याचं भान होत नाही. आत्मा स्वयंसिद्ध आहे आज तुमचा. कुठनं आणायचं नाही वस्तू. फक्त त्या संकल्प विकल्प व्हायच्या अगोदर मधली संधी जी आहे निर्विकल्प समज, विकल्प रहित आहे, तो भाग वाढवायचा आपण. आणि ते धरता जरी येत नसलं तर सातत्यानं आपण अनात्माकार वृत्तीचा विजयाती प्रत्यय, अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती करायला शिकायचं. कुठेही बसून करता येते ते. कुठेही बसून कधीही करता येते मला. काय त्याच्यात अडचण आहे नाव सांगा. काय लागत नाही, काहीच लागत नाही त्याला. आणि हे सगळ्या सोबत काय मिश्री अडचण आहे नाव सांगा. अडचण आहे जगत सत्य काय मांडलेलं आहे कोणी. अडचण काहीच नाही. आपण मानिना झालोय. काय म्हणून दिले नाव सांगा. द्यायचं बघू. हा आपल्याला लांब केला तो घट जेड आहे असं वाटतं महाराज. हा घटाला इकडे तिकडे उचलून ठेवायला किंवा जेड आहे म्हणे. शरीर तुमचं कसं आहे?
पण चेतन मानायला लागलोय, पण इथं ज्ञेय चुकलंय महाराज. मी करतोय, मी बोलतोय, मी बोलतोय, हे सगळे शरीरात संबंधानं वाढलेलं आहे, हे चेतन आहे. आणि तू बोलतोस तर मग आता तू त्यातनं गेल्यावर का बोलत नाही मग? एक आत्मा सोडून सगळे जड पदार्थ आहेत, म्हणून इथं चितपद घडले. आत्मा सोडून बाकीचे सगळे असंच पदार्थ आहेत, आज आहेत उद्या नाहीत महाराज. म्हणून सत्पद घडले. सत त्याला म्हणायचं तिन्ही कालात अबाधित असतो, त्याचा नाशही होत नाही आणि बाधही होत नाही. रज्जुज्ञानानं सर्पाचा काय होतो? बाध होतो. आणि घटानं हे काठीनं नाश होतो. घटाचा नाश होतो. नाश होतो. दोन्हीकडे घालायचं. काय अध्यस्त पदार्थ आहेत त्याचा ज्ञानानं बाध होतो, आणि काय व्यवहार सत्तेतले पदार्थ आहेत त्यांचा काय होतो? नाश होतो. ते कारण रूप होतं, कार्यात कारणाचा त्याच्यात प्रवेश होतो. आणि तिथं अध्यस्त पदार्थ अधिष्ठान स्वरूप होतो, त्याला स्वतंत्र. अरे अधिष्ठानच त्या पण प्रतिदिला होतो म्हणणे म्हणजे तिथं त्याचा अभाव सिद्ध होतो. होतो म्हटलं की आणि तिथं आपत्ती येतेच महाराज. तेवढ्या काळात तिथं त्याची सत्ता मानावी लागते महाराज. म्हणून सत्पद हे आहे ते असत्पदाची व्यावृत्ती करतो. चितपद आहे तुम्ही जड नाही, आत्मा जड नाही. जड चेतन मानणारे काय आहेत शास्त्रकार? जड चेतन मानणारे आहेत. जड बी आहे ने चेतन बी आहे. जड कुठं मानलाय तिने? झोपेतो. ते काय म्हणतात? जड तिथं म्हणतात. जागृत चेतन म्हणलाय, जड चेतन दोन्ही म्हणले तिने. आनंद त्याने विषयात मानलाय. ज्यावेळी तुम्हाला आनंद एक गुण तिथं मानलेला आहे, ज्ञानगुण मानलाय. ज्ञानगुण मानलाय आणि आनंद त्याने विषयात मानलेला आहे. ज्ञानगुण उत्पन्न होतो तिने म्हटलंय इंद्रियाचा विषयाशी, इंद्रियाने अंतकरण याचा आत्म्याशी ज्यावेळी संयोग होतो त्यावेळी तिथे एक ज्ञानगुण उत्पन्न होतो म्हटलंय तिने. कर्मवशात तुमचं कर्म ज्यावेळी तुम्हाला भोग द्यायला येईल महाराज, त्यावेळी इंद्रिय आणि अंतकरण आत्म्याशी त्यांचा काय होतो? संबंध होतो. आणि त्यावेळी एक ज्ञानगुण तिथं उत्पन्न होतो आणि झोपेत तो लीन होतो, म्हणून तिथं तो अज्ञान मानले तिने. तर झोपेत देखील आपल्याला लीन होत नाही महाराज, तिथे देखील आपल्याला ज्ञान आहेच, फक्त ज्ञानाचा व्यवहार नाही तिथं. तिथं ज्ञानाचा व्यवहार नाही. का व्यवहार नाही? अंतकरण आहे महाराज, पण आता तिथे भोग नाही तुमचा. भोग द्यायला सन्मुख झालं की अंतकरण तुमचं कार्य होतं. बघा चिंतन, अंतकरण आहे तिथं. अंतकरण नसतं तर मग तुम्हाला सांगता आलं नसतं. मी सुखानं झोपलो होतो, काय जाणार नव्हतं. ही स्मृती कुणाची आहे? अंतकरण बुद्धी सांगते ना, बुद्धिवृत्ती सांगते ना. पण तिथं भोग नाही म्हणून अंतकरण तिथं अव्यवहार्य आहे. अव्यवहार्य आहे तरी पण मी काय जाणत नव्हतो, काय करत नव्हतो, सुखानं झोपलो होतो सकाळी सांगतोय. म्हणजे तिथं ज्ञान गुण नाही. गुण कधी असतो? कोणी कधी नसतो. आगमापाया येतो. वस्त्राच्या ठिकाणी आता तुम्ही रंग दिला, त्याला गुण तयार झाला. रंग हा गुण तिथून मानलेला आहे. तसा तो ज्ञान गुण मानलेला नाही, स्वरूप मानलेलं आहे. म्हणून चित स्वरूप मानले. आणि त्याने विषयात आनंद मानलाय, तर विषयात आनंद नाही. आनंद हे आपलं स्वरूप आहे. गोडी साखरेचं हे स्वरूप आहे. गोडी सगळ्या पदार्थातून साखरेची मिळते, लक्षात ठेवा. तसं सगळ्या तुम्हाला विषयातनं आनंद जो मिळतो तो कोणाचा? विषयात आनंद नाही. आणि विषयात आनंद जर असता तर त्या आनंदाचा बदल झाला नसता, किंवा तो पदार्थ आला समोर की दुसऱ्या पदार्थाची इच्छा झाली नसती. हे दोन्ही खंड गाठले तिथं, लक्षात ठेवा तुम्ही. मग विषयातून आनंद होतो तो का होतो? त्या काळात वाटतो ना आनंद झालेला. काहीतरी तुम्हाला आता गाडी घ्यायची आहे, प्रयत्नानं तुम्ही गाडी घेतली, तेवढ्या कालापुरता आनंद होतो का नाही चित्तात? गाडी बघितली की आनंद होतोय असं वाटतंय महाराज. त्या गाडीचा आनंद नाही तो. गाडीचा आनंद झाला असता
तर साखर तुम्ही महिन्यानं खावा, 2 महिन्यानं खावा, शिवा देऊन खावा, रागान खावा, कशी लागती? गोड. गोड लागते. मग गाडी बंद पडल्यावर आनंद व्हायला पाहिजे. तिच्या आनंदात बदल होते ना. ज्या अर्थी आनंदात त्या बदल होते त्या अर्थी त्याचं स्वरूप ठरत नाही. कारण का स्वरूप त्यालाच म्हणायचं, बदलत नाही. न बदलणं हे स्वरूप आहे, त्याला स्वरूप म्हणायचं महाराज. ज्या अर्थी तो आनंद बदलतो त्या अर्थी तो आनंद त्याचा नाही, त्या गाडीचा आनंद हे स्वरूप नाही. मग आनंद होतो तो कुठला? तर तुम्हाला विषयाची ज्यावेळी इच्छा होती त्यावेळी विषयाची इच्छा, अंतःकरण चंचल होतं, तुम्ही काहीतरी म्हणजे करायला जाता. मग आता एकदा विषय प्राप्त झाला ना की विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता आणि आत्मानंदाचं भान होतं महाराज. कारण का विषय आणि अंतःकरणवरती हे एक दिशेत व्हायचं महाराज. तिथे ती चैतन्य तिथंही आहे आणि चैतन्य व्यापक आहे. गटोपै चैतन्य, गाडीपै चैतन्य, चैतन्य. कारण काय सगळे पदार्थ जे आहेत ना त्याला अधिष्ठान जे आहे ते आत्मा आहे म्हणा किंवा ब्रह्म आहे म्हणा, आणि ते व्यापक आहे महाराज. आणि त्याच्यावरील सगळे पदार्थ काय आहेत? आद्यच आहेत महाराज. आणि त्या चैतन्याचाच आनंद म्हणजे आत्मानंदच तुम्हाला प्राप्त भोगायला मिळतो महाराज. कारण का आत्माच व्यापक आहे. म्हणजे सतही आत्माचा आहे, चितही आत्म्याचं स्वरूप आहे आणि आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे. आणि इथं कुठेतरी आपण अडकतो. साधक सगळी जी तुमची प्रवृत्ती आहे ना ती ह्या जगतातनं निघण्यासाठी आहे महाराज, अनात्म्यातनं निघण्यासाठी आहे. जोपर्यंत आपण अनात्म्यातनं निघत नाही तोपर्यंत आत्माकारावरती टिकत नाही महाराज. आणि अनात्माकारावरती राहिली ना परत जन्माला यावं. कारण का कुठल्या नाही कुठल्या तरी वासना ह्या निर्वासन कधी होईल? कधी होईल नाव सांगा? वासना तरी का उद्या आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे ते प्राप्त करून घ्यावं असं वाटतं महाराज. आणि निर्वासन कधी होईल? तुमच्यापेक्षा वेगळा पदार्थ काय राहिलेला नाही, पदार्थाची सिद्धीच होत नाही महाराज. मिळवायचा प्रश्नच येत नाही महाराज. देशकाल वस्तू भेद मावळा, आत्मा निर्वाळा विश्वाकार. कुठं काय मिळवायला तुम्हाला होते मला? आणि म्हणून सच्चित पद ही जी आनंद आहे ती पद जी आहे ती वेगळी नाही. तुम्ही सांगितलं आहे ती पद एकच आहे. सत्य गाठलं की त्यात चित्त आलं, चित्त आलं की त्याच्यात आनंद आला, सत आलं की सच्चित आनंद, चित्त आनंद आलं त्यात, चित्त आलं तर सत आनंद आलं त्याच्यात, आनंद आनंद म्हटला की तिन्ही ती घेऊनच आहे महाराज. लक्षात ठेवायचं. असं नाही. पुढे काय म्हटले? विवरण बघा आलंय ते. वास्तविक सत्ताच सुख प्रकाश आहे आणि दिले का? प्रकाशच सत्ता आनंद आहे. सत्ता वास्तविक सत्ताचं म्हणजे सुख चित आनंद आहे आणि प्रकाश हे सत्ता आनंद आहे. झालं. प्रकाश म्हणजे आता चित घेतले तिथं, तेच आनंद आहे, सत आनंद आहे. सतपद सोडले तर तो चित राहत नाही व चितपद सोडले तर तो सत राहत नाही आणि सत चितपद सोडले तर तो आनंद रूप राहत नाही. बघा एक एक पद सोडलं तर ते बाकीची उणी होते ना. तिन्ही पदांना एकच वस्तू आहे ती महाराज. एक पद जर सोडलं तर चितपद राहत नाही, चित सोडलं तर पुढं आनंद पद राहत नाही मला. सच्चित आनंद हे एकाच वस्तूची नाव आहे. ती नावं का दिली त्याला? तर प्रवृत्ती निमित्त त्याचं भिन्न आहे एवढंच, म्हणून ती वेगळी लावल्या पाठीमागं सुरुवातीला. नाहीतर ती प्रत्येक पदाचा वस्तू वेगळी आहे असं नाही. परमात्मा त्रिकालाबाधित बघा आहे बघा म्हणून सत आहे. परमात्मा त्रिकालाबाधित म्हणजे 3 काल आहेत आपले, भूत भविष्य वर्तमान. आधी ते भूत भविष्य वर्तमान घेण्यापेक्षा आपली अवस्था घ्या. तिन्ही अवस्थेत आपण आहोत. कारण का त्या अवस्था आपल्याला भोगता येतात. अवस्थेत आपल्याला काय करता येतं? चिंतन करता येतं. आणि बाकीचं चिंतन करण्यापेक्षा आपल्याला ऐक्य भावाला आणि याची बाकीच्याची व्यावृत्ती करण्यासाठी अन्वय व्यतिरेकानं आपलं चिंतन करायचं. आपल्या 3 अवस्था येतात. तिन्ही अवस्थेत आपण जागृती, स्वप्न, सुषुप्ती याचं प्रकाशन करतो आपण.
पण ती अवस्था तिथं नाही, ती अवस्था तिथं नाही, ती अवस्था तिथं नाही. त्याचा व्यतिरिक आहे म्हणून ते मिथ्या ठरवायचं. तसं हे जग देखील महाराज सत्पद जे आहे, सत्य जे आहे पदार्थ, तो त्रिकालात असतो, अबाधित असतो, बाद होत नाही त्याचा. पूर्वी होता जग व्हायच्या अगोदर, पूर्वी म्हणजे जगाची उत्पत्ती व्हायच्या अगोदर, जगत उत्पन्न झालं तरी तो आहेत. आणि जगाचा प्रलयकाल झाला, नाश नाही, प्रलय होतो, नाश एकदाच होतो. तरी तो आहेच महाराज. त्याला सत म्हणायचं, कशालाही सत म्हणू नका. आपण या सगळ्या पदार्थाला सत मानायला लागलो, पण हे सत ठरत नाहीत महाराज. म्हणूनच आपण अडकलोय महाराज. सत्य तू, सत्य तू, सत्य तू, विठ्ठला गाठले तेवढ्यासाठी. देवच एक सत्य आहे. असो, ज्याचा तिन्ही कालात बाद होत नाही, नाश होत नाही, त्याला सत म्हणायचं महाराज. तो एक परमात्मा सत्रूपाने आहे. हा, चित बदल. परमात्मा त्रिकालाबाधित आहे म्हणून सत आहे. बघा, परमात्मा त्रिकालाबाधित, त्रिकाला अबाधित, 3 काल आहेत अबाधित, त्याचा बाद होत नाही, त्रिकाला अबाधित. त्याच्या सिद्धी करता आणण्याची अपेक्षा नाही म्हणून तो चिद्रूप आहे. बघा, आता घटाची सिद्धी करायसाठी प्रमात्याची सिद्धी, असा तिथे चेतनाची सिद्धी गरज आहे ना. घट काय स्वतः मी घट आहे असं म्हणू शकत नाही महाराज. कुठलाही पदार्थ तुमचा बाह्य असू दे महाराज, त्याच्या सिद्धीसाठी आणण्याची गरज म्हणजे चेतनाची गरज आहे महाराज. पण परमात्म्याच्या सिद्धीसाठी दुसऱ्या चेतनाची गरज नाही. कारण का, ज्ञानच हे त्याचं स्वरूप आहे. तो सर्वांचं प्रकाशन करतो. प्रकाश हे त्याचं, सूर्यादिकांना देखील त्याचा प्रकाश आहे. सूर्य देखील एक त्याचे कवडश आहेत. कवडसा कळला का, काच टिकीटल्या त्यातून प्रकाश पडणारा इकडे तो कवडसा म्हणते महाराज. सामान्याच्या ठिकाणी विशेष रूपाने काहीतरी भाव उत्पन्न होतो तो. म्हणून तो त्याच्या प्रकाशासाठी दुसऱ्याची गरज नाही म्हणून तो चिद्रूप आहे. व परम प्रेमास्पद आहे म्हणून आनंद रूप आहे. झालं, परम प्रेमास्पद आहे म्हणून तो आनंदपद आहे. बघा, आता तुम्ही आम्ही प्रत्येकावर प्रेम करतो, त्या वस्तूबद्दल, त्या व्यक्तीबद्दल प्रेम करतो का आपल्याबद्दल प्रेम करतो? नाही, तुमच्यावर माझं लय प्रेम आहे, तुमच्यावर माझं लय प्रेम आहे, हे सोंग आहे. जरा वाकड झालं तर ते प्रेमात धक्का लागतोय का, तसंच राहतंय. हा, मग कसलं प्रेम हो तुमचं? हा, आनंदपद जे आहे प्रेमास्पद आहे. म्हणजे प्रेम तिथं करावं, कारण का तिथं आनंद मिळतो महाराज. तो प्रेम करायला काय योग्य आहे महाराज? तर तुम्हाला जे आनंद वाटतो ना, पाहिजे ना, तो आनंदच हे त्याचं काय आहे, स्वरूप आहे महाराज. आणि हा आनंद रोज आपल्याला भोगायला मिळतो महाराज. आणि प्रेम करायला एकच वस्तू श्रेष्ठ आहे, ती म्हणजे हा परमात्मा महाराज. प्रेमास्पद आहे, योग्य तेवढाच आहे महाराज. इतरावर तुम्ही प्रेम नाही, नाही, त्याच्याबद्दलच आपलं प्रेम आहे महाराज. आपलं प्रेम जे वाटतं ना, त्याच्यासाठी दिलंय त्याने महाराज. बाहेर 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 तुमचं पुत्र संबंधानं पुत्र मित्राच्या याच्यावर प्रेम असतं. मग आता पुत्राचं प्रेम देखील तुमच्या शरीर जोपर्यंत तुमच्यावर येत नाही तोपर्यंत पुत्रावर आपलं प्रेम असतं महाराज. शरीरावर देखील प्रेम आपलं जोपर्यंत प्रमात्याकडे येत नाही तोपर्यंत त्याच्यावर प्रेम वाढतं महाराज. प्रमात्यातलं प्रेम देखील जोपर्यंत साक्षीकडे येत नाही तोपर्यंत तिथं प्रेम वाढतं महाराज. साक्षी मात्र प्रेम, आनंद हे त्याचं स्वरूप आहे महाराज. आता ते पोर चांगला आहे, ते बी बाबा म्हणतोय त्याला, बरी पोरा, माझ्याच पोरापेक्षा तुझ्यावर माझं प्रेम जास्त आहे. कुठंपर्यंत? आपल्या पोराला काय वाईट बोलत नाही तोपर्यंत. त्याचं जरा काहीतरी कळालं की मग पोरग्याला आपल्या ताकीद करतोय. आतापर्यंत वाटत त्या पोराच्या नादाला लागशील, तुला आता सांगून ठेवतो. आता त्याच्यावर प्रेम का हो? त्या पोरासाठी तो ठेवीत होता, आतापर्यंत वाटत होतं हे करू पोरग, पण त्याच्या संबंधानं होतं महाराज.
आता पोरगं जे वाकडे तिकडे वागायला तर बाबा काय म्हणतोय, त्याचं माझं आता त्या पोराचं माझ्या पुढे नाव किती येऊ नका म्हणतोय. आता का काय करायचं. मग शरीराला तुमच्या काहीतरी झालं ना, डॉक्टर म्हणते आता इथनं काढायला लागते महाराज. काढा की, काढा म्हणते. हात देखील काहीतरी व्हायला व्याधी असली सुखदुःखाची, तर तिथं देखील महाराज घायाळ म्हणजे होतो आणि आत येतो महाराज. म्हणजे सगळं प्रेम जे आहे आपलं आत्मस्वरूपाबद्दल आहे महाराज. आणि तोच सत्स्वरूपानं आहे, चित्स्वरूपानं आहे. तोच एक महाराज सत्य आहे आणि ते आपलं स्वरूप आहे महाराज. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित करा सेवा दे. बघा, अखंडित त्याची सेवा करा. ज्ञानोबरायांचं तुम्हाला हे सांगणं आहे. नाही, त्याच्या सेवेसाठी, त्याच्या प्राप्तीसाठी सगळं आहे महाराज. जे काय तुमचं नामस्मरणापासून वेदापर्यंत घ्या तुम्ही. सुरुवात आपली कुठनं आहे, नामस्मरणापासून सुरुवात आहे महाराज. वेदापर्यंत आपण आलो. कर्मापासून ज्ञानापत्र आलं. सगळे जे काय महाराज तुमचे प्रवृत्ती शास्त्र जे आहे ना, ते केवळ स्वरूपाच्या स्थितीपत्र जाण्यासाठी. आपली प्रवृत्ती मार्ग नाही, निवृत्तीपर आहे महाराज. पण तिथं गेला की धावपळ थांबते महाराज. निवृत्त होऊ म्हणायची काय गरज राहत नाही, सहज तिथं थांबतं महाराज. तृप्ती झाली या साधने सरती अपयशी, आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही, आता काय करायची गरज नाही महाराज. म्हणून प्रेम करायला एक आपला आत्माच महाराज तेवढा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून रात्रंदिवस त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे. म्हणजे त्याच्यावर जे आवरण आहे, आवरणाचा पदार्थ आहे, तो निवृत्त करणं अत्यंतिक गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या शास्त्रांची गरज आहे. हो, अर्थात ही सच्चिदानंद पदे एकमेकांना भिन्न निवडता येत नाही. बघा, आता हे सच्चित आनंदी पद जी सांगितली महाराज, 3 पद जरी असली, त्यांची प्रवृत्ती भिन्न भिन्न जरी वाटत असली पाठीमागे सांगितल्याप्रमाणे, तरी ती वेगळी करता येत नाही. याच दृष्टांत गोडी जशी अमृताहून वेगळी निवडून काढता येत नाही. गोडी जी आहे ना, ती अमृताहून वेगळी, लांब कशाला, साखरेतली गोडी तेवढी वेगळी करा तुम्ही. तिचा पांढरापणा, गोडी हे वेगळं करता येत नाही. ती तिन्ही अंगाने एकच आहे. तशी सच्चिदानंद पदे एकमेकातून वेगळी करता येत नाही. अमृतापासून गोडी जशी वेगळी करता येत नाही, तशी सच्चिदानंद पद ही त्या परमात्म्यापासून किंवा ती पद एकमेकाला वेगळी करता येत नाही. काही वेळा एका पदाने एकाच वस्तूचा बोध होतो. बघा, काही वेळा एका पदानं एकाच वस्तूचा बोध होतो. काही वेळा एका पदाने अनेक वस्तूंचा बोध होतो. बघा, काही वेळा अनेक पदांनी एका वस्तूचा बोध होतो. उदाहरणार्थ घट, कुंभ, कलश अशा अनेक पदांनी एकाच कंबोग्री वादिमान पदार्थाचा बोध होतो. बघा, घट म्हटलं, कुंभ म्हटलं, कलश म्हटलं, तर एक गोल घट, गोल बारीक गळा, म्हणजे एक घटाचं ज्ञान होतं. मग त्याला घट म्हणा, कुंभ म्हणा, कलश म्हणा. 3 पद जरी असली तरी एकाच वस्तूचं तुम्हाला तिथं काय करतं, ते ज्ञान करून देतं. दाम्पत्य या एका पदाने पती व पत्नी या दोघांचा बोध होतो. आता दाम्पत्य एकच पद आले, पण दाम्पत्य म्हटलं का नाही, पती पत्नी आलेत त्याच्यात. आज दाम्पत्य आलेत, दाम्पत्य आलेत म्हटलं का नाही, 3 नवरा बायको आले, पती आणि पत्नी. सैंधव या एका पदाने घोडा व मीठ या 2 वस्तूंचा बोध होतो. बघा, सैंधव म्हटलं ना की घोड्यालाही सैंधव म्हटलेलं आहे आणि मिठालाही. आता त्यांची प्रवृत्ती निमित्त मात्र भिन्न भिन्न आहेत. जेवाय बसला सैंधव आणि म्हटलं तर घोडा घेऊन येऊन चालायचं नाही, आणि बाहेर गमनाला निघाला तर मीठ आणून चालायचं नाही. पण हे 2 पद जरी असली, पद एका पदानं 2 पदांचं, 2 यांचं हे करतंय.
ज्ञान होतं. गाय या एका पदाने एकाच वस्तूचा बोध होतो. गाय म्हटलं की एकाच पदाचा एकाच वस्तूचा बोध होतो. या ठिकाणी सत चित व आनंद ही 3 पदे असली तरी एकाच ब्रह्म वस्तूची बोधक आहे. बघा, सच्चित आनंद ही 3 पदं जरी असली तरी एकाच वस्तूचा बोध होतो. वस्तू वेगळ्या नाही का. सच्चित पद जरी वेगळी दिसत असली तरी वस्तू मात्र काय आहे, एक परमात्मा स्वरूपच आहे. वेदांत शास्त्रात आनंद मात्र उरणे हे मोक्षाचे स्वरूप आहे. झाले. वेदांत शास्त्रात आनंद मात्र उरणं हेच मोक्षाचं स्वरूप आहे. निखळ आनंद उरणं. आनंदाचे व्यवहार करता शरीर इंद्रिय आदी लागतात. आनंदाच्या व्यवहारासाठी मात्र शरीर इंद्रिय आदी लागतात आणि शरीरामुळेच दुःख होते. म्हणून वेदांत शास्त्रात अशरीरी मोक्ष मानलेला आहे. आता आनंदाचा व्यवहार व्हायला, आनंद स्वरूप निर्माण करायला नाही, लक्षात ठेवायचं. आनंदाचा व्यवहार व्हायचा असला तर शरीराची गरज आहे. आणि शरीर म्हटलं की तिथं दुःख हे तुमचं आलं तुम्हाला. म्हणून वेदांताचा मोक्ष जो आहे तो सशरीरी नाही, अशरीर आहे. अहो, शरीर तुमचं येणारं जाणार आहे, मोक्ष स्वयंसिद्ध आहे महाराज. शरीराची तिथे गरजच काय. वस्तू रूपानं शरीर असताना बी आहे, नसलं तरी ती वस्तू आनंद स्वरूप आहे. त्याचं भोग घडायचा असला तर महाराज, एकमेकाला देवण घ्यायची असली तर मात्र शरीराची गरज आहे. पण शरीर म्हटलं की तिथं दुःख हे तुमचं आलंच. मग काय नाही, सशरीरी आनंद मानलेला आहे महाराज, पण तो बाधित आहे. चार्वाक सशरीरी मोक्ष मानतात. झालं. खाल्लं पिलं तेवढं आलं म्हणतात चार्वाक. ते तुमच्या पुढच्या मोक्षाचा त्यांना गरज नाही, हेच मोक्ष म्हणतात. ते देह म्हणजे आत्मा, मरणमुक्ती कुणी बघितलं म्हणजे त्यात मेला गेला. आता पापांनी तुमचं कुणी ठरवलंय महाराज, कोण भोगायला येतोय, कोण मागं आलाय, असं त्यांचं आहे. खाल्लं पिलं तेवढं आलं. पूर्वमीमांसक ही सशरीरी मोक्ष होय. मानतात. पूर्वमीमांसक म्हणजे जैमिनी यज्ञ यागादी करा म्हणतात, आणि इंद्रादिक तिथली देव तिथली शरीर म्हणतात, तिथं ते आनंद मानतात ना. म्हणजे आनंद मानण्यात देखील किती लोकांची शास्त्रकारांची फसवणूक आहे महाराज. पूर्वमीमांसक ही सशरीरी मोक्ष मानतात. पूर्वमीमांसक देखील सशरीरी मोक्ष दिव्य मानतात. शरीरी मोक्ष मानतात. पण दिव्य शरीरी मोक्ष मानतात. होय, तिथली दिव्य शरीर आहेत. हो, आता इथली आमची तुमची मलिन शरीर आहेत. क्षुधा पिपास आपले धर्म आहेत, म्हणून आपल्याकडे विष्ठा हे आहे ना, त्यांची दिव्य शरीर आहेत. त्यांना अन्न पाण्याची गरज नाही, अमृत प्यायला मिळत आहे, आणि म्हणून त्यांची दिव्य शरीर आहेत. तरी पण ती महाराज शरीर नाशिवंत आहेत ना, भोग नाशिवंत आहेत महाराज. ते तपश्चर्या त्यांची पुण्य संपलं ना, पुण्याची बावडी सरे सवीची इंद्रपणाची उठी उतरी आहे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका. म्हणजे त्याने मोक्ष मांडलेला नित्य ठरला का अनित्य ठरला हो. आणि सगळ्याची धडपड कशासाठी आहे. मग ती शरीरी मानून द्यात, मलिन शरीरी मानून द्यात, दिवी शरीरी मानून द्यात. मनाची धारणा काय आहे, दुःख नको नी सुख पाहिजे. इथं अडकली तो इथं खरी कोच आहे महाराज. इथं जीवाला हे कळवून देणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. ती दिव्य शरीरी मोक्ष म्हणतात. इंद्रादिक त्या 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 देवाला लोकाला जातात महाराज. म्हणून तुम्ही यज्ञ यागादी केली ना, त्या 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 लोकाला ती नेतात ओढून. अग्नी ज्वाला ज्या येतात ना, त्या प्राणाला घेऊन तिथं पतर त्या शरीराला तिथं जा दे, या तुमचं पुष्कळ पुण्य झालेलं आहे आणि तुम्हाला आम्ही कौतुक करण्यासाठी वर बोलवतो म्हणतात. दिव्य शरीर आहे, तुमच्यासाठी सगळे भोग दिव्य आहेत. होय होय, सत्कारला बोलवतात. या तुमचा आता सत्कार चालू आहे, करायचा आहे. तसं ती सत्कारासाठी अहो हार घेऊन गाणे सगळी तयारी येते महाराज तिथं. आणि आनंदित जाते महाराज. तिथं गेल्यावर माझं ती सगळं सपतंय. आता हे सपवायलाच आल्यात,
हे कळत नाही महाराज, भांब्यावर जाते, भांब्यावर जाते महाराज. आणि मग या वासना ज्या आहेत महाराज, त्याच आपल्याला कुठंतरी घाताला पात्र आहेत महाराज. निर्वासन होणं अत्यंतिक. अहो तसं खरं म्हणजे आपलं निर्वासन हे स्वरूपच आहे महाराज. त्या एक दैत्य होता, तो दानवारने देवावरने सारखी स्वारी करायचा महाराज. पण देव देखील त्याच्यावर स्वारी करून त्याचाही पराभव करायचे. त्याचा कधी पराभव व्हायचा, त्याचा कधी विजय व्हायचा, पण देवाने त्याला सोडलं नाही. मग त्यानं तपश्चर्या करून 3 दैत्य निर्माण केलेत आपल्यासारखे. आणि ते दैत्य निर्माण केले, संकल्पानं दैत्य निर्माण केलेले. त्यांच्या ठिकाणी महाराज वासना नव्हत्या, अहंकार नव्हता. आणि त्यांना तिकडे सोडल्यानंतर देवाला ती अजिंक्य झाली महाराज. देवांचा पराभव झाला, देव दडून बसलेत महाराज, गायाळ झालेत महाराज. आणि मग देव ब्रह्मदेवाला शरण गेलेत. म्हणजे आता काय करायचं आहे म्हणजे. देवानं सांगितलं की मग ते जे दैत्य आहेत ना, त्यांना अहंकार नाही आणि कुठली वासना नाही, आणि म्हणून ते काय आहेत, अजिंक्य आहेत महाराज. मग आता तुम्हाला त्यांना जर जिंकायचं असेल तर त्यांचा अहंकार वाढल, वासना वाढल, असं काहीतरी तुम्ही त्यांच्यावर प्रयोग करा. मग काय आता त्याला प्रयोग करायला काय, त्यांच्यावर युद्धाला जायचं आपण आणि पळून जायचं, थोडंसं हे करायचं. आम्ही आता जिंकलो, आम्हाला ते भ्यालीत, असा त्यांचा अहंकार उद्भूत झाला. परत त्यांच्यावर स्वारी करावी, परत त्यांना जिंकावं, अशी यांना वासना देखील निर्माण झाली महाराज. आणि त्या वासनेच्या पोटी महाराज, त्या अहंकाराच्या पोटी महाराज सरताना देवाने त्यांना जिंकले महाराज. ती घायाळ झाली आणि जाऊन चिखलात मासे होऊन पडलेत. पूर्वीचं त्यांचं जे तेज होतं ना, ते महाराज निर्वासन होतं, निरंकार होतं. तसा आपला आत्मा जो पूर्वीचा आहे महाराज, निर्वासन निरंकार आहे महाराज. कुठंतरी या संगतीला लागून आपण महाराज त्या अहंकाराला जागा दिली, या वाढीला लागलाय महाराज. आणि वासनेच्या पाठीमागे लागलोय. जोपर्यंत वासना आणि अहंकार आहे महाराज, तोपर्यंत किती पुस्तकं पाडा, किती प्रवचनं करा. हे बघा, वेदांतशास्त्र बोलायला गुरुजी फार सोपं आहे. एकदा याची गती मिळाली ना, पण आचरणात कठीण आहे दादा. एका क्षणात घात आहे. एका क्षणात घात आहे. म्हणजे वासनारहित होणं अत्यंतिक गरजेचं आहे. आणि अहंकार लागू देऊ नका, अजूनही सांगतो. व्यवहार करा, व्यवहार तुम्हाला करावा लागणार आहे, समाजात जावं लागणार आहे. काय आम्ही नसलो तरीच काय समाज तटत नाही, पण एक खरा खरा पण हा तिघायला पाहिजे ना, ते तुम्हाला या क्षणी सुद्धा प्राप्त आहे. दीर्घकाळ टिकणं, अभ्यास करायचा तेवढ्यासाठी. हो हे बघो, हा अभ्यास सांगितलं तेवढ्यासाठीच ना. रामा तू एवढं थांबू नको, तुला अभ्यास करावा लागणार आहे याचा. कारण का हे पाठीमाला अनेक जन्माचं आहे. एका 1-2 जन्माचं कुठलं तरी आगमापायी आलेलं नाही. आगमापायी झालंय, पण ते माझं घर म्हणून बसवलंय महाराज. मामा जोपर्यंत मामाची ओळख करून घेत नाही तोपर्यंत जाईत नाही बघा. आणि मामाची ओळख झाली की मामा का, अहो खरा मामा नाही तो. तसं अज्ञान असून दे, संसार असून दे महाराज, आपण त्याच्या पाठीमागे लागत नाही तोपर्यंत जायत नाही महाराज. मग तो कुठल्या रूपाने येईल त्याचा पत्ता लागत नाही महाराज. आणि गुरुजी बाकीचं जे आहे ते आलंबन तुटत, कारण का तिथं तुच्छता वाढते. पण परमार्थात नाही, विशेष रूपानं तुम्हाला सत्कार होतो, मान मिळतो. महाराज म्हणून फुलं टाकून आणतात मात. मग आता काय थोडं झालं का, नाव सांगा. डुचकी फुलं टाकत्यात, पायात फुलं टाकत्यात, आरती होती, सगळं होते. हेच गाठाला पाहत होते. हा बघा दादा, वाटतंय का नाही, वाटतंय बघा. आणि लोकांनी फोटो काढलेले दिसतात,
त्यात आणि दुसरी जाऊन उभा राहते. अरे तिथंच काय होतं ते बोललीस तू. आणि कशाला त्यात निघाला, पण जावंच वाटत. काय गंमत आहे झाला. हीच माया म्हणायची महाराज. वाटू नये, अरे वाटू नये. आज अमृत अनुभव ग्रंथ आपल्या हातात आहे. पूर्णतेला पोचलेल्याचा अनुभव सांगितलेला आहे. कुणी? माऊलीनं सांगितलेला आहे महाराज. का सांगितला माऊलीनं अनुभव? निवृत्तीनाथाने तरी अनुभव का सांगायला सांगितला? निवृत्तीनाथांना माहिती नव्हतं का ज्ञानोबा कोण आहे ते? कैवल्याचा पुतळा प्रगटला चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा असा असणारा, पण का वधवून घेतलं हे? तर पाठीमागे येणाऱ्यांनी या स्थितीत राहावं. हा 65 ग्रंथ सांगितला चांगदेवाला समोर ठेवून. ग्रंथ ऐकायला एवढी तयारी आपली असायला पाहिजे. शास्त्र ऐकायला एवढी आपली तयारी असायला पाहिजे. एवढा योगी असून देखील त्याला अपूर्णता वाटली, न्यून्यता वाटली महाराज, म्हणून तो शरण आला. त्याला चांगदेवाला जर ऐकावंच वाटतंय, ऐकावं लागलं. तुम्हा मला नको. ऐकून बंद वाढतो आणि ऐकून बंद सुटतो महाराज, म्हणून शब्दाचं महत्व सांगितलं. परंतु या शरीराने मोक्ष माना किंवा दिव्य शरीराने मोक्ष झालं. या शरीरानं माना. आता इथला 4 वाक मानणारे ते दिव्य शरीरानं म्हणजे इंद्रादिक वर जे गेलेले. दिव्य शरीरानं मोक्ष माना. शरीरानं मोक्ष नाही. सशरीरी मोक्ष मानला की दुःख राहणार. झालं. सशरीर कारण का शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधाचे जर अमंगळ नाही शरीरांशी महाराज. शरीरामुळेच दुःख झाले महाराज. दुःखाला कारण शरीर, मग शरीराला कारण बाकीची सगळी मांडा. म्हणजे मोक्ष जो आहे तो सशरीरी नाही. मोक्षाचं स्वरूप अशरीर आहे. फक्त तो प्राप्त करून घेण्यासाठी म्हणजे अज्ञान निवृत्तीसाठी, आवरण निवृत्तीसाठी मनुष्य शरीराची गरज आहे. मात्र साधन म्हणून एवढं कळलं तर बास आहे दादा. कारण का बाकीच्या शरीराने हे करता येत नाही. वरल्याने शरीर मिळालं पण दिव्य शरीर मिळालं, दिव्य भोग आहेत, त्यांना याची गरज नाही महाराज. खाण्यापिण्याची देखील त्यांना काही गरज नाही. तर म्हणाल येईल तो भोग त्या क्षणात, एका काळात अनंत भोग त्यांच्या पायाखाली येऊ लागतात. आम्हाला घ्या, आम्हाला घ्या, आम्हाला घ्या. काय मोक्षाची त्यांना इच्छा होईल, त्यांना तिथं आनंद भोगायला मिळतो महाराज. मला का आनंद आहे, आनंद नाही तो हे त्यांना माहिती नाही. भूल पडलेले आहे महाराज. म्हणून शरीर जेवढं आहे ना तेवढं हे दुःखाला कारणीभूत आहे महाराज. अशरीर मोक्ष म्हणजे मोक्ष हे तुमचं स्वरूप आहे. तिथं शरीराची काही गरज नाही. नाही सगळ्याचा तिथं काय होतो, बाद होतो, लय होतो महाराज. राहतो तो परमात्माच आहे तेवढा. बरोबर आहे. शरीर हे काय मायाचं कार्य आहे महाराज. तुम्ही मानलं म्हणून आता ते हे केलेलं आहे महाराज. सशरीरी मोक्ष मानला की दुःख राहणार. निदान दुःख बीज तरी राहणार. आता सशरीरी दुःख राहणार नाही. दुःख तिथं नाही. कोणाला आता इंद्रादिकांना दुःख नाही. वैकुंठात गेला असं तरी तुम्हाला दुःख नाही. कैलासाला गेला असं तरी, पण दुःखाचं बीज असलं की आज नाही उद्या. म्हणून बीज बाजूने केलेलं आहे म्हटले महाराज. बीज बाजूने. मग बीज बादल कशान? ज्ञानाग्नीनं. अज्ञान हे बीज आहे स्वरूपाचं. मोक्ष शरीरे मोक्ष नाही दादा. म्हणून अशरीरी मोक्ष मानावा. म्हणून वेदांत एवढ्यासाठी महान श्रेष्ठ आहे महाराज. पूर्ण तुम्हाला जाग्यावर नेऊन ठेवतो तो. तुमची इच्छा तीच आहे.
आपल्या इच्छेचा विषय आपण बदललाय, पण इच्छा सर्वांना तीच आहे. प्रत्येकाला दुःख नको आणि सुख पाहिजे महाराज. सुख हे तुमचं, आनंद हे तुमचं स्वरूप आहे. काय बोला दादा, बोला ना. तिथं काय हात केला का म्हणून काय चिंतन चालू आहे म्हणून विचारलंय, सांगितले तुम्हाला. बोला साटकन. काय काय माहिती काय, इथं त्याचं चिंतन घडेल आपल्याला. तुम्हाला काय वाटत तर सांगा, बोला ना. बोल रे दाद्या. शरीर आहे लक्षात ठेवायचं, पण त्यांचं शरीराच्या ठिकाणी दुःख, जे दुःख आणणार दुःखाचं बीज आहे ते त्यांनी जाळून टाकलेलं आहे. अज्ञान निवृत्त केलेलं आहे. आणि ज्याचं अज्ञान निवृत्त झालेलं आहे, एक लक्षात ठेवायचं. आणि त्यांचं देखील शरीर पुढे राहतं, ते कुठपर्यंत राहतं, प्रारब्ध भोग आहे तोपर्यंत राहतं. तिथं काही वादी आलेले आहेत गुरुजी. तुम्ही उपादान कारण काय म्हणलं, अज्ञान मानलं. उपादानाचा कार्यात प्रवेश असतो. आलं बरोबर आहे. हां, दोन कारणं मांडल्यात, एक निमित्त कारण आणि दुसरं उपादान कारण. निमित्त कारण कोणी असू दे महाराज, चेतन निमित्त कारण आहे, उपादान कारण माया आहे महाराज. मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त. तर हा सगळा व्यवहार आहे. शरीर घ्या इथनं. तर ते वादी म्हणतात तुमचं उपादानाचा नाश झाला ना, कार्य राहू नये, म्हणजे तुम्हाला ज्ञान झाल्याबरोबर शरीर पडायला पाहिजे, असं काही वाद्यांचं म्हणणं आहे. पण तिथं त्याचे 3 अंश दावलेत महाराज. लसूण ठेवलेला भांडा, लसूण काढला तरी त्याचे संस्कार म्हणून तिथं राहतात. परत दग्धपटणी आहे, घडी जळलेली आहे, दिसते आता, पण नेसवायला येत नाही. आणि दुसरा अंश दावला आहे तो एक आवरण अंश आणि विक्षेप अंश. हे अज्ञानाचे 2 अंश दावलेत. कशाचे? अज्ञानाचं. सगळ्याला कारण स्वरूपाचं अज्ञान आहे. सामान्य संज्ञान विश्व स्वरूपाचं माणसाने देखील असं मांडायचं. आलं लक्षात? मग त्या अज्ञानाचे 2 अंश मानले, आवरण अंश आणि विक्षेप अंश. आता आवरण अंश जो आहे ना, तो ज्ञानाने निवृत्त होतो. विक्षेप म्हणजे त्यांच्याकडे व्यवहार होणं. विक्षेप म्हणजे व्यवहार होणं. आता त्याचा प्रारब्ध आहे तोपर्यंत देह असणार आहे, देह आहे तोपर्यंत त्याचा व्यवहार होणार आहे. पण व्यवहार करत असताना मी करता आहे हे त्याचं निघून गेलेलं असतं आणि फलाची आसक्ती त्यांनी राहिलेली नसते महाराज. अधिक महाराज त्याला माहिती आहे हे भोग आलेले आहेत, ते पाठीमागल्या मी जन्माचं काहीतरी घेऊन आलेलो आहे, हे भोग भोगण्यासाठीच माझं हे शरीर आहे. मग त्यांना जरी दुःख झालं तरी दुःखाबद्दल ते तळमळत नाहीत. सुख झालं तरी त्या सुखानं ते ओतू येत नाहीत. हा सगळा खेळ आहे तो प्रारब्धाचा आहे, माझाने त्याचा काय संबंध नाही. असं तिथं आत्मा आणि अनात्मा यांचं काय झालेलं असतंय, पृथक्करण झालेलं असतं महाराज. दोन्ही मिळून व्यवहार होतो महाराज. आत्मा आणि अनात्मा त्यालाच अनन्याध्यास म्हटले महाराज. पण त्यांच्यातला स्वरूपाध्यास संसर्गाध्यास त्यांचं ज्ञान झालेलं असतं आणि मी भोगवून संपवावं लागतंय हे त्यांना माहिती आहे. आणि ते भोगत असताना आनंदानं भोगत राहतात, त्यालाच जीवनमुक्त म्हटले महाराज. आणि ते शरीर पडलं ना की मग विधेय कैवल्य ते आहेत. आता ते इकडे तिकडे जात नाहीत, कारण का त्यांच्या इच्छा राहिलेल्या नसतात. इच्छा असली तर मग तुम्हाला कुठं ते वर तो प्राण निघून जातो. सूक्ष्म शरीराचा काय झालेला असतो, बाद झालेला असतो, कारण शरीराचा अत्यंत अभाव झालेला असतो. आणि चैतन्य रूपाने राहतो महाराज. आहे तोपर्यंत भोगतो तो आनंदाचे डोळे. आणि जीवनमुक्ती प्राप्त करून घेणं हेच पुरुषार्थ आहे, लक्षात ठेवायचं. शरीरी मोक्ष मानणं हे चुकीचं मानलेलं आहे. एवढंच नाही, जीवनमुक्ताला शरीर आहे तोपर्यंत त्याने प्राप्त करून घेतलेलं असतं. साधन निर्दोष असेल तर दुःखाची उत्पत्ती होत नाही, म्हणून जीवनमुक्ताचं शरीर साधन आहे ना, निर्दोष साधन आहे ना, बाधित करून घेतलंय. शंका बरोबर आहे तुमची आणि छान आहे. त्यांचा मोक्ष बिघडत नाही त्यानं. आता ते लक्षात ठेवा बघा, त्यानं जरी तिथं काय शरीराने व्यवहार केला, त्यांच्या व्यवहारानं त्या मोक्षाला बाध लागत नाही. त्यांचा ब्रह्मभाव तयार झालेला आहे.
त्याला ती बाधित करते. शरीराचा त्यांचा संबंध तोडलेला आहे, तरी पण अर्जुनानं मुक्त होऊनच युद्ध केलंय. हो शेवटी. आणि अर्जुनाचं जे युद्ध झालेलं आहे महाराज, ते अर्जुन सत्तेतनं झालेलं नाही. अर्जुन गुंतलो होतो अर्जुन, हा मुक्त झालो तुझे पुणे तर सांगणे पुसणे काही नाही. नाही महाराज. म्हणजे ते तू करणार आहेस. त्याने एक पावती दिली आहे बघा, शरीर आहे किती? किरडू तरी आता शरीर आहे किती? कापडाचे, किरडू तरी कापडाचे, लहरी येत होत्या साचे, माया वाया मरत जीवाची श्री तू घेतलंस. मला ती किरडू कापडातच आहे, पण लहरी मात्र खऱ्या येत होत्या महाराज. मी वायाच इथं मरत होतो, कारण का आता ही माझी आहेत, मी युद्ध करणार आहे, युद्ध सत्य आहे, त्यातनं मी मारणार ती मरणार, हे मला वाया दुःख होतं. माया माया मरत जीवाचे तू श्री घेतलं. आता मी मरत नाही, त्यांना मारत नाही, ती मरत नाहीत, देह जाणारच आहे त्यांचे. मी नाही मारले तरी ते देहाचा नाश होणार आहे, आणि देहाच्या नाशाबरोबर स्वरूपाचा नाश होत नाही, ते अमरच आहेत महाराज. मी जरी नाही मिळालं तरी कालांतराने ते देह जाणारच आहे. हे सगळं अभ्यासाने पाठीमागं दादा झालेलं असतं, लक्षात ठेवायचं. आणि देह आहे तोपर्यंत तुम्हाला मला सांगता येतं, ऐकता येतं. आलं लक्षात का? अजून काय तिथं वाटतंय? काय वाटतं ते सांगा. अजून मी अडकू नका. अर्जुनाच्या दृष्टांतानं ती शंका योग्य प्रकारे निरसन होते, कारण आता मी युद्ध करता नाहीये. आणि मग त्याने सांगितलं आता तू देह आहेच. हे बघ वा, त्याला देह तिथं तिथं देखील अर्जुनानं देह दुःखरूप आहे. एक लक्षात ठेवायचं, तिथं देखील अर्जुनानं मी करताय ठेवलेलं नाही, नाही नाही. तुझी आज्ञाप्रमाणे. आता येस येस येस. म्हणजे आता तू सत्ताधारी येत आहेस. स्वतंत्र अर्जुन राहिला. ज्ञानीपुरुष स्वतंत्र व्यवहारात असू शकत नाही. कोणाच्या शक्ती कोण बोलले ते बोलणं चालणं करणं युद्ध करणं त्यानं करून घेतलं. त्याला शरीर आहे, पण ते दुःखदायी नाही. काय वाटायला नेमकं पटकन सांगा हो. काय म्हणलंय, बोला की. शरीर मोक्ष मानलाय की हा, दुःख राहणारच. दुःख राहणार हो. मग त्यानं भोगायला दुःख येतं ना. हे भगवा ज्ञानीपुरुषाला देखील दुःख येतं, पण ते शरीराचे भोग मानतात. हे भगवा त्यांना अग्नी लागली भाजणार नाही. नाही, अभिमन्यू मेल्यानंतर तर रडलाच की पुन्हा. हे सगळं झाल्यानंतर अभिमन्यू मेल्यानंतर अर्जुन रडला की. आता ते रडणं खरं काय कुठं करावं, परत करावं लागेल ना. नष्टो म्हणून झाल्यानंतरचा घडलेला प्रसंग आहे. हे भगवा लांब कशाला. ज्ञानोबरायानं ज्यावेळी समाधी दिली, हा, त्यावेळी पण निवृत्तीनाथ देखील मला हल्ले, निवृत्तीनाथ रडले की, मुक्ताई रडली. निवृत्तीनाथ हल्ले. रडली की सगळी. निवृत्तीनाथांना प्रश्न देवाने केला, निवृत्तीच तुझं नाव आहे, निवृत्ती स्वरूप तुझं आहे, वृत्तीवर आलाच कसा? नवल आहे नाही. हा, वृत्ती तुझ्या ठिकाणी प्रवेश केलाच कसा? ज्ञानोबारायाबद्दल निवृत्तीनाथांचं उद्गार आहे, खरं शिष्यत्व सांभाळलं ते त्यानं सांभाळलं. गुरुपदाला धक्का न लावता ज्ञानोबा माझा जगला. हे असा शिष्य मिळणं पाठे पूर्वी झालेला नाही, पुढं होणं शक्य नाही. भगवंताला विचारलं तू का वाकलास म्हणून निवृत्तीनाथाने. एवढा ज्ञानी असून भक्तिसूत्राला धक्का लावला नाही. भक्तिसूत्रानं जगले ज्ञानोबराय. ज्ञानोत्तर भक्ती करणारा एक ज्ञानेश्वर महाराज आहे. असा भक्त मिळणं कठीण आहे. जागा केला नामदेव राहिला देखील ज्ञानी. असा भक्त असा पुरुष होणं कठीण नाही महाराज. शरीर संबंधानं दुःख होतं, पण ते कल्पित मानलेलं. लक्षात ठेवायचं तुम्ही. या शरीराचे भोग सुख दुःख हे भोगायलाच ते आलेलं आहे. तेवढ्या काळात त्यांना दादा तुम्हाला बी तिखट लागते, आणि तिखट ते जिभेचं काम आहे, ते करणारच की. गोड ते तुला लागते, आम्हाला काय अज्ञानाला. मग अज्ञानाला खराट गोड कळते, ज्ञानाला कळू नये वय रे. त्या खराट माळण्यावर ज्ञानीपुरुष आहे. अरे त्याचे शरीर भाव होतात, पण त्याचं मिथ्यात्व दृष्टीने होतं महाराज. शरीराचा त्यांनी काय केलेला मिथ्यात्व निश्चय केलेला आहे. तरी पण आलेले भोग ते आनंदाने भोगतात. लक्षात ठेवायचं.
आलं लक्षात का नाही अजून? शंका छान आहे. अरे तुला इथंच निश्चय करायला पाहिजे या शरीरातच, भोगा संबंधानं. तिथं काय व्यवहार आहे का तुम्हाला? अहम ब्रह्मास्मी निश्चय तरी कुठं करणार तू? हा? म्हणून तरी सद्गुरूंच्या ठिकाणी शरीरानं जावं लागणार का शरीरानं? शरीरानं जायला हा, मग मग आलेले भोग. जोपर्यंत शरीरानं जाणार हो बरोबर आहे. तोपर्यंत तो अपुराच आहे ना. होय, बर पुरा झाला. हा इथं प्रश्न काय बघा माझा, कळलंय की मला. सांग तू, सांग ना. हा, ते समुद्र होते परत परतून मागे येत नाही. अग्नीच्या ज्वाला गेल्या ना खाली येत नाहीत. लोखंडावर पाणी पडलं ना परत ते राहत नाही. तसं मुक्ताचा देह एकदा पडला ना परत तू जन्माला येत नाही. आणि जन्माचा अभाव याचं नाव काय आहे? मोक्ष आहे. मग तेवढ्या काला जरी त्यांचा अवशेष शेष राहिलेला असतो, भोगशेष अविलेश राहिलेला असतो, पण तो बाधित झालेला असतो. मग सगळा त्यांचा व्यवहार होतो. तो तुमच्या आमच्यासारखे दिसत असला तरी व्यवहारातलं त्यांचं सत्यत्व गुरुजी निघून गेलेलं असतं. बाधित अनुवृत्तीने त्यांचा व्यवहार. आणि एक लक्षात ठेवा दादा, त्याचं शरीर नसलं तर तुम्हाला मला कोणी सांगायचं दादा? तेच मला शंका ही आली. गुरु शिष्य परंपरा जी आहे ना ती एवढ्यासाठी झोपच नाही केली महाराजने, तर त्यांना राहायचं नाही. कोण पूजा करायला? त्यांना पूजेची इच्छा नाही महाराज. पूजा येते होती आमच्यासारख्या हलकट माणसांची. ज्ञानोबांचं शरीर होतं म्हणून त्यांनी सांगितलं. अहो मग ते कसं सांगणार? त्या शरीर कसं सांगता? तुकोबारायांचं शरीर होतं म्हणून सांगता आलं, नाचता आलं म्हणून सांगितले त्यांनी. कथेची सामुग्री देहावरी गात्री माझी भंगा जाऊ दे नको पांडुरंगा, जी कथा करायची आहे ना, मला शरीर चांगलं ठेव, निरोगी ठेव. याच्यासाठी शरीराची ही मानलेलं आहे बघा. मला वाटतं कठोपनिषदाला सद्गुरूंनीच मागणं मांडले. माझी शिष्याची माझ्या वाणी चांगली राहू दे, बुद्धी चांगली राहू दे, शरीर दष्टपुट राहू दे, कुठंपर्यंत तुझी प्राप्ती होईतो पर्यंत. आणि राहिलं तरी सांगायला शरीर चांगलं पाहिजे ना, वाणी चांगली पाहिजे ना. पण बाधित झालेलं असतं, शरीरावरचं सत्यत्व निघून गेलेलं असतं. हे लक्षात ठेवायचं. व्यवहारासाठी शरीराची गरज आहे. आता तिथं त्यांचं बीज आहे म्हणून सांगितलं, लक्षात ठेवायचं. इथं ज्ञानीपुरुष घ्यायचा नाही. आणि ज्ञानीपुरुष कुणाला म्हणायचं? ज्याचं बीज जळून गेलंय. नाहीतर आमच्यासारख्या बडबड्याला म्हणशीला तुम्ही ज्ञानीपुरुष. ज्ञानाच्या गप्पा 4 गोष्टी सांगायला सोपा आहे महाराज. काय येईल असं ना कुठंतरी अजून काहीतरी प्राप्तीची इच्छा आहे ना, तोपर्यंत आहेच. काहीतरी आहे असून ते महाराज. समाजासाठी देखील काय करावं लागतं असंही काय महाराज. समाजासाठी तिथे त्यांची इच्छा होती, त्यांच्याकडे ईश्वराकडे त्यांचं कार्य करून असंही काय आहे महाराज. कारण का ज्ञानीपुरुषाबद्दल 6वा तरंग तुम्ही चिंतन ठेवा, 6वा तरंग वाचा चांगला महाराज. 4थ्या तरंगाला सुरुवातीला थोडीशी शंका घेऊन ज्ञानीपुरुषाला इच्छा होती का नाही, बरं इच्छा झाली तरी त्याला त्या विषयातनं आनंद होतोय का नाही अशी शंका घेतली आहे त्याला. तर ज्ञानीपुरुषाला इच्छा होती, त्याचं प्रारब्ध आहे, त्याच्यानुसार त्याला इच्छा होते. आता त्यातनंही त्याला आनंद होतो. पण इथं गाठली आहे खोज. मला आनंद होतो तो विषयातला आनंद वाटतो, आणि त्यांना वाटतो तो आनंद त्या विषयाचा नसून आत्मानंद आहे. आणि म्हणून त्या आनंद आला तरी त्या आनंदाला पूर येत नाही त्यांचा, आणि आनंद गेला तरी मावळत नाही. याचं जीवनमुक्ताचं हे सांगितलं नाही. पुढं महाराज, ज्ञानीपुरुषाबद्दल कोणी वाच्यता काढू नये. त्याला वेदाचा देखील अंकुश राहिलेला नाही. वेद त्याला तो आमका असा जग म्हणून सांगू शकत नाही, तर तुम्ही आम्ही काय सांगणार. म्हणून महाराजाबद्दल बोलूच नाही. काय कोण कसा असेल मला काय कळणार आहे, ते ईश्वराला कळतं. तुम्ही आम्ही सर्वज्ञ नाही महाराज. म्हणून कुणावरही टीका करू नये. साधा वारकरी असून देतो महाराज, त्याचा भाव मला काय कळणार हो. आणि भावावर धावता येतो का? भावाचं स्थान कुठं आहे? आहात अंतरी आहे महाराज. असो, कळलं नव्ह काय? ते त्यांच्यासाठी आहे. तिथं बीज आहे. कुणाचं? दिव्य शरीर म्हणतात ना, इंद्रादिक भोग दिव्य आहेत.
ब्रह्मदेवापर्यंत. पण ब्रह्मदेवाला देखील पुनरावृत्ती आहे म्हणून सांगितले ना 9व्या अध्यायाला. ज्याच्या एका दिवसात 14 इंद्र होतात. केवढं त्या ब्रह्मदेवाचं थोरपण मानलंय महाराज. या जगताचा बीज रूपानं तो आहे. होय का नाही? एवढी तिची थुरवी गाजली पण त्याला देखील पुनरावृत्ती आहे. पण ज्ञानीपुरुषाला पुनरावृत्ती नाही, हे त्याच्यातलं महत्व आहे महाराज. म्हणून अशरीरी मोक्ष मानावा. म्हणून अशरीर मोक्ष मानावा. म्हणजे शरीराचा अभाव म्हणजे परत जन्माला यायला नको. हे खरं मोक्षाचं स्वरूप आहे. महाराज एक शब्द आहे. बोला. तर तो सेवाभाव करत राहतो महाराज. आणि सेवाभाव केल्यानंतर त्यांचं बाधित होणारे व्यवहार निसंगपणाने व्यवहार होतो, असंगपणाने व्यवहार होतो, की त्याच्या चित्तात लक्षात येतं. आणि मग तो सेवेला तिथे चिकटून राहतो. सेवा हा तिथं तो करत राहतो. त्या सेवेतनं भाव तयार झालेला, ती सेवाच तो भाव आहे ना, तो त्यांच्या ठिकाणी एक चेतना देतो. म्हणजे तो भाव तयार होतो, याला मुक्त करावं, याचं हे मुक्त व्हावं. आणि हे ईश्वराची साखळी आहे. त्यांचा संबंध तोडला काय, याच्या नादा लागायला नाही. नाही नाही नाही, त्याच्यात घालवला ना सगळा. हो बघा तुम्ही तो कोबरायना मंबाजी बुवा वगैरे केवढे त्यांच्या कशाला नादा लागायचं म्हणून त्यांनी सोडलं काय नाव सांगा बघू. या आमच्यात बोट मोडायचं आहे बघा. त्याचं वाटू होईल, अमकं होईल, तमकं होईल. का नाही? का नाही? पण करता येत नाही. हा अधिकार आहे ना. नाहीतर मग यातलंच भांडवल झालं ते, बाजारातलंच भांडवल झालं ते. मोक्षाला काय किंमत राहील दादा? आणि मोक्ष म्हणजे काहीतरी तुम्ही वाटायला लागले का तुम्हाला? कुणी बी यावं मोक्ष करून जावं. आणि मग ती या अनाथ मिळलेली पदार्थ झाला. मोक्ष मिळवून देखील आणि तुम्ही मग जन्ममरणाच्या फेऱ्यात. ह्याचं काय थोरपण येत आहे मला. श्रेष्ठ तो गौण होईल ना. मग अधिकारी दादा हिला सांगाय ना, अधिकारी असून दे, संत महात्मे असून द्यात, त्यांची ओळख होती महाराज. लक्षात ठेवायचं. आणि आपण एकच करायचं महाराज. चैतन्य रूपाने बघायचं आणि त्याच्या याचा हे करून टाकायचा. हे बघा, कोणाला एक चांगला देखील म्हणू नका. एकाच्या स्तुतीत एका म्हणता भले बघा तुझी अशी सहजेची निंदिली. आले काय? संतांची आहे महाराज. कारण का निंदा स्तुती ही देखील तुम्हाला पाप पुण्य निर्माण करते. स्तुती केली तर पुण्य होतं, निंदा केली तर पाप होतं. आणि पुण्य जरी झालं तर कुठेतरी भोगायला जावावं लागतं महाराज. आणि भोगायला जायला जन्म घ्यावा लागतो. असं काहीतरी जरा चिंतन ठेवी जावा देवा. म्हणजे हा बोला बोला. नाही तर सशरीरी मोक्ष मानला की दुःख राहणार, निदान दुःख बिस्तर राहणार. म्हणून अशरीरी मोक्ष मानावा. न्याय, वैशेषिक, सांख्य, योगी, वेदांती या 5 दर्शनकारांनी अशरीरी मोक्ष मानला आहे. हो, तरी पण त्यात न्याय वैशेषिक अशरीरी पण जड मोक्ष मानतात. आता का बघा, न्यायशास्त्रकारच आहेत. तो अशरीरी मोक्ष म्हणतात, पण तिने जड मोक्ष मानलाय. बाबा जड आता कसा मोक्ष नाव सांगा. मोक्षाचं जडे स्वरूप ठरतं का महाराज? आता न्यायशास्त्रकार इथं अपुरे पडलेत महाराज. सांख्य चित्त मोक्ष मानतात पण आनंद विषयात मानतात. झालं का? चित्त मांडलंय त्याने. आता यांनी जड मांडलं तर यांनी चित्त मांडलंय, म्हणजे चेतन मांडलंय. पण आनंद त्याने विषयात मांडलाय. संपलं महाराज. कारण का विषयातच मनुष्य घाताला पाजला. विषय उडी बोलले जीव तर कोण करील किंवा महाराज. नुपजी नारायण भाव पाहून डाव कोण सुख धरली संसारी. हे तुकोबाराने त्याची हे केले ना. हा, योगी आनंद रूप मोक्ष मानतात पण आनंद परिचिन्न मानतात. झाले का? योगी आनंद रूप मानतात, मोक्ष मानतात, पण एवढंच मानतात, परिचिन्न मानतात. देहा एवढा आत्मा देह एवढंच त्याने मानले, परिचिन्न मानले. परिचिन्न म्हणजे नाना आत्मी मानले त्याने. योगी नाना आत्मी मानतात, परिचिन्न मानतात. त्यांना आनंद परिचिन्न न मानता हा, व्यापक व्यापक झालं? आनंद म्हणजे मोक्ष अशी माना एवढे शिकवावयाचे आहे. योग्याला दुसरं काही जास्त शिकवायला नाही. तो आनंद परिचिन्न नाही तर व्यापक आहे. तू चांगदेवा एवढाच नाहीस, तू ब्रह्मरूप व्यापक आहेस. तू शरीरा एवढा नाहीस, एवढं सांगितले त्यांना. पण तेवढं कसं आवरण होतं ना. काही मोक्षकाली अभेद व व्यवहारकाली भेद
असा भेदाभेद मानतात. बघा काय मोक्षकाली अभेद आणि व्यवहारकाली भेद. भेदाभेद दोन्ही मांडले असे. त्यांना मोक्षकाली जसा अभेद मानता तसा व्यवहारकाली अभेद माना, होय पण अभेदात व्यवहार होत नाही म्हणून कल्पित भेद माना असे सांगावे लागते. बघा. यावर भेदवादी म्हणतात तुमच्या मनात आनंद मोक्ष आहे तर आनंद भोगण्याकरता दुसरा कोणीतरी असावा लागतो. हम्म. जसे साखर गोड आहे असे सांगणारा दुसरा कोणतरी मनुष्य लागतो तशी मोक्षाचा आनंद भोगणारा कोण आहे. त्याचे उत्तर साखर अंगाने जड आहे हो. म्हणून तिथे गोडी कळण्याकरता दुसरा मनुष्य लागतो, परंतु मोक्षातील आनंद चिद्रूप आहे म्हणून त्याला भोगण्याकरता अन्य कोणीही लागत नाही. आपल्या सिद्धांतात सृष्टी नाहीच नुसता आनंद आहे. त्यात सृष्टी गृहीत धरली तर दुःख होते. योगी पुरुषाने सृष्टीचा समाधीकाली लय केलेला असतो हा तर त्यास दुःख होत नाही, तरी पण दुःखाचे बीज असते. सृष्टीचा भोग घेणाऱ्याला दुःख बीजासह दुःख असते. हे दोन्ही नसले म्हणजे नुसता आनंद आहे. सार गोष्ट अमृतातील गोडी जशी वेगळी निवडता येत नाही त्याप्रमाणे सत्ता प्रकाश सुख हे वेगळे निवडता येत नाही. तिन्ही पद जरी वेगळी वेगळी असली तरी स्वरूपानं ती काय आहेत एकच आहेत. गोडी म्हणजे साखर, साखर म्हणजे गोडी, तसं सच्चित आनंद म्हणजे आत्मस्वरूप आहे, वेगळं काय नाही. नाही थोडी ओवी घ्यायची आठवी म्हणजे वाक्य शुक्ल पल्लीच्या 16 दिवसा वाढती कळा परी चंद्र मात्र सगळा चंद्री जीवी. शुक्ल पक्षाच्या दिवसात चंद्राच्या 16 कला वाढतात पण चंद्र मात्र आपल्या चंद्राच्या स्वरूपात पूर्णच आहे. शुक्ल पक्षामध्ये 16 दिवसाच्या 16 कला जरी वाढल्या तरी चंद्र जसा स्वरूपाने आपल्या ठिकाणी परिपूर्ण आहे, चंद्राच्या सर्व कला एक एक निघून गेल्या तरी चंद्र स्वरूपाने असतोच. तसेच सच्चिदानंद पदे याच कोणी कला आहेत त्या जरी निघून गेल्या तरी सामान्य वस्तू मुळात आहेच. तर सच्चित पद हे तुम्हाला या आवृत्तीसाठी दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो, 16 कलांनी युक्त असतो, तेव्हा बी ती 17वी कला जशीच्या तशी आहे. त्या 16 कला आल्या म्हणून तो पूर्ण झाला असं नाही, तो स्वरूपानं काय आहे पूर्णच आहे. पूर्ण अमावास्याला जरी कला नसल्या तरी तो स्वरूपानं काय आहे पूर्णच आहे. तसं सच्चित आनंद ही पद जरी म्हणणे वाचेत जरी आली तरी तो पूर्णच आहे, आणि पद जरी नसली, पद जरी मावळली तरी तो सामान्य रूपानं जसा आहे तसाच आहे.